नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. 25,000 रुपयांपर्यंत बेसिक सॅलरी मिळणार. पेन्शन देखील. सरकार पेन्शनचे नियम बदलणार. अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अर्थ मंत्रालयाद्वारे वेतन मर्यादा वाढवून 25,000 रुपये प्रति महिना करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. चला तर पाहूयात सविस्तर अपडेट. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. अर्थ मंत्रालयाद्वारे वेतन मर्यादा वाढवण्यावर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे 25,000 रुपयांपर्यंत मंथली सॅलरी मिळवणारे कर्मचारी EPF आणि पेन्शन योजनेच्या कक्षेत येतील. केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यानंतर लागू करण्यात येणार आहे. EPFOच्या नियमांतर्गत ज्या कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी 15,000 रुपयांपर्यंत असते त्यांच्यासाठी PFमध्ये कॉन्ट्रिब्युशन अनिवार्य केले होते. यापेक्षा जास्त सॅलरी असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा नियम अनिवार्य नव्हता. मात्र आता अर्थ मंत्रालयाने ही लिमिट वाढवून 25,000 रुपये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 30,000 पर्यंत करण्याचा होता प्लॅन. अर्थ मंत्रालयाने सॅलरी लिमिट सुरुवातीला 30,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार करण्यात आला होता. परंतु अर्थ मंत्रालयाने 25,000 रुपयांच्या नवीन मर्यादेला मंजुरी दिली. कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यानंतर सरकार याची लागू होण्याच्या तारखेची घोषणा करेल. यामुळे कर्मचाऱ्यांना पेन्शनचा फायदा मिळणार आहे. EPFOचा नवा नियम कधी लागू होईल? रिपोर्टनुसार नवीन EPF सॅलरी लिमिट 1 एप्रिल 2027 पासून लागू केली जाऊ शकते.